मंडळी नमस्कार. सध्या हे लोकसभेचं जे अधिवेशन आहे हे शेवटचं अधिवेशन आहे आणि त्यानंतर मग पुन्हा निवडणुका होणार आणि नवीन लोकसभा अस्तित्वात येईल. तर या ज्या लोकसभेचे जेवढे काही अधिवेशन झाले, या अधिवेशनामध्ये एकही प्रश्न न विचारलेले असे काही खासदार अ, समोर आलेले आहेत. आता 6-7 लोक असे आहेत ज्यांनी एकही प्रश्न गेल्या 5 वर्षात विचारलेला नाही लोकसभेत. अर्थातच आपण लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांना लोकप्रतिनिधी म्हणतो. लाखोंचं प्रतिनिधित्व ते करतात. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन प्रश्न उपस्थित करणं, चर्चेत भाग घेणं हे सगळं अपेक्षित आहे. हे केलंच पाहिजे कारण तुम्ही जेव्हा तिथे जाता, जेव्हा शपथ घेता, तेव्हा ती जबाबदारी तुमच्यावर येते. कारण लाखो लोकं तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात. त्यांचे प्रश्न हे तुम्ही तिथे मांडायचं हे आपल्या देशातलं सर्वोच्च व्यासपीठ आहे. इतकी उत्तम संधी तुम्हाला चालून आलेली असताना तुम्ही त्या ठिकाणी एकही प्रश्न विचारायचा नाही. म्हणजे मग उपयोग काय? तुम्ही खासदार होण्याचा उपयोग काय? आणि त्यांना पूर्वी पहा आपणास आठवत असेल त्यांना मौनी खासदार म्हणायचे. म्हणजे मौन व्रतात असायचे ते सदैव. ते संसदेत जातील पण विचारणार नाही. बाहेर खूप बोलतील पण सभागृहात काहीच बोलणार नाही. त्यांना मौनी खासदार असे काही मौनी खासदार अतिशय मौनी खासदार म्हणून लौकिक मिळवलेले सुद्धा पूर्वी होते, नाही असं नाहीये. पण सध्याच्या ह्या लोकसभेमध्ये एक यादी बाहेर येतीये की असे एक 7 लोक आहेत की ज्यांनी एकही प्रश्न विचारला नाही, ना तर प्रश्नोत्तराच्या चर्चेमध्ये कुठे सहभाग घेतला किंवा कोणत्याही चर्चेमध्ये सहभाग घेतला. म्हणजे जणू काही ते खासदार नव्हतेच. अशा पद्धतीनं त्यांचं वागणं होतं. यामध्ये सर्वांना परिचित असणारे सनी देओल जे सिने अभिनेते आहेत, ते आहेत. दुसरं आश्चर्याचं नाव म्हणजे शत्रुघ्न सिन्हा आहेत, जे एकेकाळी मंत्रीही राहिलेले आहेत. आणि ह्या दोघांचे जर आपण चित्रपट बघितले तर चित्रपटातला त्यांचा आवाज म्हणजे हा खलनायकाला भीती वाटावा असा असतो. आणि ज्या उत्साहात, जोशात ते त्या ठिकाणी संवाद हे करीत असतात. तर त्यांच्याकडून किमान प्रश्न विचारणे, चर्चेत भाग घेणे हे अपेक्षित आहे. पण हे घडलेलं नाहीये. दुर्दैवाने हे झालेलं नाही. सनी देओल यांनी तर एकही प्रश्न विचारला नाही आणि ते मतदारसंघात सुद्धा फिरकले नाही. मग असे खासदार म्हणजे मौनी खासदाराच्या पुढचं पाऊल टाकलं यांनी असंच म्हणावं लागेल दुर्दैवाने. खरं आहे असं घडायला नको आहे. कारण अतिशय ते म्हणजे चांगल्या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. ते भाजपामध्ये आहेत. भाजपाने त्यांना तिकीट दिलं, ते निवडून सुद्धा आले. अर्थात लोकांनी मतं दिली, त्यांना ते निवडून आले. पण ह्या पुढची जी जबाबदारी ती त्यांची स्वतःची आहे. तर ते स्वतः त्या ठिकाणी निश्चितच कमी पडलेत हे स्पष्टपणे जाणवतंय. मग या अशा लोकांना पाठवायचं कशासाठी लोकसभेमध्ये? हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. कारण आपण का पाठवतो? कारण भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये 545 आणि 2 जर सोडले तर 543 जागांवर जवळ-जवळ लोकसभेच्या निवडणूक होते आणि तिथून खासदार हे निवडले जातात. म्हणजे तुम्ही बघा एवढ्या 150 कोटीच्या देशामध्ये 543 लोक किती महत्वाचे आहेत हे लोक. किती लोकांना ते किती लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यांची जबाबदारी सुद्धा कितीतरी पटीनं मोठी आहे. तर हे अगदीच बेजबाबदारपणाचं वर्तन या कॅटेगरीमध्येच येतं. कारण आपण झालेलो आहोत खासदार. आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि आपण काहीच बोलायचं नाही. एकही प्रश्न गेल्या 5 वर्षात त्यांच्यासमोर आला नसेल का? किंवा त्यांना गेल्या 5 वर्षात काहीच जाणवलं नसेल का, की नाही या विषयावर मी बोललं पाहिजे किंवा माझी ही जबाबदारी आहे आणि ती मला आता पार पाडायची आहे. तर चर्चेत तरी सहभाग, किमान मतदारसंघात तरी जाणं, हे काहीच झालेलं नाहीये. म्हणजे आता हे आश्चर्यच म्हणावं लागेल. एका साईडला आपण संसद रत्न होणारे खासदार पाहतो. उत्तम बोलतात, उत्तम प्रकारे किंवा कोणत्याही बाजूचे असो, ते सत्तारूढ असो किंवा विरोधी असो. शेवटी ते सगळं एकत्रच आहेत. कारण ते सर्वजण लोकसभेचे खासदार आहेत आणि त्यामुळे ते तिथे बसून चर्चा करतात, कायदे ठरवतात, देशाला दिशा देण्याची एक प्रक्रिया पार पाडतात आणि त्यामुळे ते सर्वच जण अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यामध्ये हे खासदार ज्यांनी अजिबातच आपलं तोंड उघडलेलं नाही.
मग तुम्ही 5 वर्ष तिथे काय केलं? माझा प्रश्न असा आहे, तुम्ही तिथे गेलात कशासाठी? तुम्ही तिथे जेव्हा जाता ना, तर तेव्हा तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, चर्चेत भाग घेतलाच पाहिजे. त्याला काही पर्याय नाही आहेत. सिनेमामध्ये असं करता का तुम्ही? तुम्ही सिनेमामध्ये जेव्हा काम करता, तर नाही डायलॉग नाही म्हणायचा. एकदा तिथे करून पहा असं. मौन व्रत करा, की तुम्हाला सिनेमात घेतलेला आहे आणि मौन व्रत आहे. मी डायलॉग नाही म्हणणार. मी फक्त जाणार, माझं शूटिंग होईल आणि मी परत येईन. तर असं जमतं का तिथे? नाही जमत ना. नाहीच जमणार. कसं जमेल? मग इथे का असं? आणि ते तर रिअल लाईफ आहे हो. सिनेमा हे काय? रिअल लाईफ आहे. हे रिअल आहे. हे रिअल लाईफ आहे. आणि तुमची, आमची, सर्वांचीच एक जबाबदारी आहे. आपल्या देशाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. जगामध्ये आपला देश हा वेगळा, प्रगतिशील देश आणि एक चांगला देश म्हणून आपल्याला त्याला एक नावलौकिक आणायचं आहे. आणि तुमच्या हातात तर इतकी सारी आयुध आहेत आणि तुम्ही काहीच त्यामध्ये त्यांचा वापर करू नये. खरंच खूप आश्चर्य तर वाटलं, पण वाईट वाटलं, की लोकप्रतिनिधी हे नावच इतकं, नावातच एवढी जबाबदारी ठासून भरलेली आहे. अर्थात काय होतं, की जे कोणी 6-7 लोकांनी प्रश्न विचारला नाही त्यांच्याकडेच फोकस होतोय. पण अनेक खासदार असे आहेत, जे सत्तारूढ पक्षाचे आहेत, विरोधी पक्षाचे आहेत, ज्यांनी अतिशय उत्तम काम सुद्धा केलेलं. खूप छान प्रकारे त्यांनी चर्चेत भाग घेतलेला आहे. अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं, म्हणजे ती भाषणं ऐकत राहावी आणि त्यातले मुद्दे विचार करून त्याच्यावर पुनर्विचार व्हावा, असं वाटावं, अशी सुद्धा भाषणं लोकसभेत झालेली आहेत, राज्यसभेत झालेली आहेत. पण जेव्हा अशा व्यक्ती त्या अशा वातावरणात बसून सुद्धा जर त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत नसेल, तर निश्चित मला असं वाटतं चिंतेचा विषय आहे. कारण साधारणतः आपण म्हणतो, की संगत चांगली असेल तर माणूस बिघडत नाही. तिथे संगत चांगली असते, कारण सर्वजण बोलतात. काही जण तर बोलायला वेळ मिळत नाही म्हणून सुद्धा लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करतात. बोलायचं असतं लोकांना तिथे. तिथे बोलण्यासाठीच जातात. तिथे आपले विषय मांडण्यासाठीच जातात. तिथे जायचा उद्देशच मुळी तो असतो आणि तेच तुम्ही करत नाही, तर हे काही बरोबर नाही. कारण एकदा टर्म संपली, ठीक आहे, पुन्हा तुम्ही याल न याल तो विषय वेगळा. पण 5 वर्ष तुम्ही होताच ना. 5 वर्षात सुद्धा देश प्रगती करतच होता. तर त्यात तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच केलं नाही. हे काही कुठे नागरिक म्हणून मनाला पटत नाही. बोललं तर पाहिजेच. आपली मतं तिथे व्यक्त ही केलीच पाहिजेत. आणि जर आपण तिथे बोलणारच नसू, तर मग हा जाण्यापूर्वी विचार का होत नाही? काय होतं, हे अभिनेते आणि तत्सम लोक, यांची लोकप्रियता अफाट असते. त्या लोकप्रियतेच्या त्या बळावर ते निवडून येतात. पक्षाचा सुद्धा त्यांना, मोठ्या पक्षांचा पाठिंबा असतो किंवा ते पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतात. तिथेही त्यांना त्याची निवडून येण्यास मदत होते. पण यांचा एक जो काही करिश्मा वगैरे असतो, तो करिश्मा आतमध्ये गेल्यावर इतका इतका का फेड होऊन जातो. तो कुठेच दिसत नाही. आणि हे सत्य पुन्हा, 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 पुन्हा बाहेर येतं. जेव्हा तुम्ही पहिले, आता फार मागे मी जात नाही, पण अनेकदा हे घडलेलं आहे. जेव्हा सिने कलाकार हे लोकसभेमध्ये गेलेले आहेत, त्यातल्या काही लोकांची अतिशय उत्तम कामगिरी आहे, मी पुन्हा सांगतो. म्हणजे सुनील दत्त उत्तम काम ते करायचे. त्यामुळे इव्हन आपण आता जर बघितलं तर स्मृती इराणी असतील, हेमा मालिनी असतील, यांची सुद्धा संसदेमधली उपस्थिती, त्यांची त्यामधले भाषणं हे अतिशय उत्तम दर्जाची आहेत. त्या चांगलं बोलतात. म्हणजे सगळ्यांना आपण एका ह्याच्यात तराजूत नाही ठेवू शकत. पण होतंय काय, की ज्या लोकांना खरंच काहीच रस नाहीये, मला असं वाटतं त्यांनी तिकीट न घेतलेलं बरं. कारण तिकीट घेतल्यावर तुम्ही निवडून येता हो, पण निवडून आल्यावर पुढे तुम्ही काहीच करत नाही. पुढे तिथे प्रश्न विचारणार नाही, तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवणार नाही. हे काहीच करत नाही. काहीच करायचं नाही. तर जायचं कशाला? अगदी साधा सरळ हा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं, ज्यांना खरोखरच रस असेल आणि ज्यांना काहीतरी समाजाप्रती, देशाप्रती काम करावं वाटत असेल, अशा लोकांनी त्या ठिकाणी जावं आणि आपलं कर्तव्य बजावावं. नाहीतर उगीच आपला आपला स्वतःचा वेळ वाया आणि योगदान आपलं शून्य. आणि आपण बघतो, एक अधिवेशन भरवण्यासाठी लोकसभेचं किती खर्च होतो. लाखोंमध्ये तो खर्च आहे.
मग एवढा खर्च जर शासन करत असताना आपली काहीच जबाबदारी नाही. वाईट वाटलं हे सगळं. म्हणजे हे जे कोणी 6-7 सगळे जे लोक आहेत त्यांनी खरंच याचा एक विचार केला पाहिजे आणि अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. त्यांना त्याचं उत्तर नक्की मिळेल. आपल्याला तर ते पाहूनच त्यांचं अफाट कर्तृत्व उत्तर मिळालेलं आहे असं मला वाटतं. आपण याच्यावर व्यक्त व्हा. आपण माझं चॅनल आहात. मला फार बरं वाटतं. आपण या संदर्भातल्या काही आपल्या प्रतिक्रिया असतील तर त्याही आपण देत जा. आज इथे थांबतो. धन्यवाद.